नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. विजलो आज जरी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने. हे सामर्थ्य नाशवंत नाही. तमाम महाराष्ट्रातील जेवढे पण स्पर्धा परीक्षा करतात विद्यार्थी, खास करून पोलीस भरती असतील किंवा MPSC असेल, त्यांचं मी स्वागत करतो. रोज रात्री 9 वाजता आपण एक नवीन सिरीज सुरू केली होती, स्वप्नपूर्ती सिरीज. मग ह्या स्वप्नपूर्ती सिरीजमध्ये जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न आहेत, जीकेचे प्रश्न आहेत, त्यांचं विश्लेषण आपण खूप छान पद्धतीने करत असतो. आणि ह्या आजच्या तिसऱ्या भागामध्ये सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतोय. चला, याचा लिंक तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. जे विद्यार्थी नवीन असतील, चॅनलवरती पहिल्यांदा आले असतील, त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे. आज पण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. भाग तिसरा आहे. ह्याच्यापूर्वी 2 भाग आपण काल परवा रात्री 9 वाजता घेतलेले आहेत आणि ते जर तुम्ही घेतलं नसेल तर नक्कीच तुम्हाला घ्यायचं आहे किंवा ते व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे. रोज रात्री 9 वाजता बघायला विसरायचं नाही. जो आपला जीकेची स्पेशल जीकेची बॅच आहे, 6 महिन्याची बॅच आहे आणि हे आपलं ॲप आहे, अनुभव स्टडीचं ॲप आहे. नक्कीच तुम्ही हे ॲप इन्स्टॉल करा आणि ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ही बॅच भेटेल. कोणताही व्हिडिओ कितीही वेळा तुम्ही बघू शकता. 6 महिन्याची त्या ठिकाणी तुम्हाला व्हॅलिडिटी राहील. ओके, स्पेशल जीकेची बॅच घेऊ शकता. 210 रुपयाला आहे ही बॅच. नवीन सुरू होणार आहे आपले पुढच्या आठवड्यामध्ये. ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस परत मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि आता 499 रुपयाची ही बॅच, ह्या बॅचची फीज आहे. नवीन जीकेची बॅच तुमचं सुरू होते, लॉन्च होते. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच राहणार आहे. ह्याच्यामध्ये पण तुमचे सर्व विषय, जीकेचे विषय मी या ठिकाणी कव्हर करणार आहे. ओके, चला. कालच्या किंवा मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं होतं कमेंट बॉक्समध्ये, त्या आणि बऱ्याच जणांना असं त्याचं करेक्ट दिलेलं आहे. तर ते होतं प्रश्न, आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? कुष्ठ रोग. ओके, कुष्ठरोग जे आहे त्याला आपण लेप्रसी म्हणतो. आपण कुष्ठरोगासंबंधित हा जो काही संस्था आहे, आनंदवन नावाची संस्था, ती स्थापन केली होती बाबा आमटे आणि पर्याय क्रमांक 4 करेक्ट आन्सर दिलेला आहे. ओके, बाबा आमटे यांच्या जीवनावरती आधारित एक नवीन चित्रपट पण येतोय आणि त्याचं पोस्टरचं अनावरण, त्या चित्रपटाचं पोस्टरचं अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं. बाबा आमटे आनंदवन जी का संस्था आहे ते महत्वाचं आहे. लेप्रसी म्हणतो आपण याला, ऍक्च्युली लेप्रसी म्हणतो आपण. लेप्रसी म्हणजे काय? कुष्ठरोग मायकोबॅक्टेरियम लेप्री मुळे होतो. म्हणजेच हा जो आजार आहे तो जीवाणूमुळे होणारा आजार आहे. लक्षात ठेवा, जीवाणूमुळे होणारा आजार आहे. मायक्रोबॅक्टेरियम लेप्री मुळे हा आजार होतो कुष्ठरोग वाला. आणि जो आनंदवन नावाची संस्था आहे, ही संस्था कोणत्या ठिकाणी असेल? हे तर वरोडा या ठिकाणी. कुठं? वरोडा कुठं येतं? चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. वरोडा चंद्रपूरमध्ये आहे. अशाच प्रकारची एक संस्था आहे जी हेमलकसा म्हणतो आपण त्याला. कुठला? हेमलकसा. हेमलकसा नावाची एक संस्था आहे. हेमलकसा पण लक्षात ठेवा. मात्र हेमलकसा ही जी संस्था आहे ती भामरागडमध्ये येते. भामरागडमध्ये येतं आणि भामरागड साहजिकच कुठे येत असेल तर ते आहे संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडचा तालुका म्हणजेच भामरागड तालुका, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये येतं. लक्षात. हेमलकसा आणि हे दोन्ही पण लक्षात ठेवा. डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या जीवनावरती पण आधारित एक चित्रपट आलेला होता, जे यांचे बाबा आमटेंचे सुपुत्र आहेत. ठीक आहे, प्रकाश बाबा आमटे. मग बाबा आमटे यांचं पूर्ण नाव काय असेल बाबा? बाबा आमटे यांचं पूर्ण नाव काय असेल? यांचं पूर्ण नाव आहे मुरलीधर देवीदास आमटे. बरोबर आहे, मुरलीधर देवीदास आमटे. बऱ्याच नावानुसार जे जे बरोबर येतात त्याचं सर्वांचं अभिनंदन. बाबा आमटे जे आहेत ना, हे यांचं पूर्ण नाव आहे. बाबा आमटे पूर्ण काय असेल? मुरलीधर देवीदास आमटे. आनंदवन आणि आनंदवन वरोडाला येते चंद्रपूरमध्ये, आणि हेमलकसा जो आहे तो भामरागड गडचिरोली. हे 2-3 पॉईंट लक्षात ठेवा. आनंदवन संस्था कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे हे पण तुम्हाला विचारू शकतात. ओके, IMP आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आणखी एक संस्था मी सांगतो तुम्हाला या ठिकाणी. एक संस्था आहे सर्च नावाची. कुठली? सर्च जी संस्था आहे, सर्च फाउंडेशन म्हणतो आपण. सर्च ही संस्था ओके, अभय बंग आणि राणी बंग यांचा आहे. डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग यांची संस्था कुठली असेल तर त्या सर्च नावाचा प्रकल्प किंवा सर्च संस्था. चला, हा होता कालचा क्वेश्चन. आजचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला बिलकुल विसरायचं नाही. लाईक केल्यामुळे काय होतं सांगतो तुम्हाला, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ ऑटोमॅटिक शेअर होतो आणि मग ते पण विद्यार्थी बघत असतात. म्हणून म्हणत असतो आपण, कधी पण कुठल्या युट्यूबवर तुम्हाला तेच म्हणत असतो, लाईक करा. ओके, भारताचे GI मॅन म्हणून कोणाला ओळखलं जातं? जिओग्राफिकली इंडिकेशन, GI तुम्हाला माहिती असेल. आणि GI आहे ना, GI. ओके, GI ऍक्ट पण आला होता. GI टॅग म्हणतो त्याला. ठीक आहे, GI टॅग आणि DI टॅग. ह्या GI टॅगचा जो काय ऍक्ट आहे, ह्याचा ऍक्ट कधीचा आहे? ह्याचा ऍक्ट आहे 1999चा. हा जो काय GI टॅग आहे, हा जो GI टॅग आहे तो देतो, याचा कालावधी किती असेल? व्हॅलिडिटी थोडक्यात म्हणतो आपण.
ओके, याचा कालावधी एखादा जर दिलं तर ते किती वर्षापर्यंत एखादं उत्पादन देऊ शकतो आपण, सरकार देत असतं. आणि किती वर्षासाठी, तर 10 वर्ष त्याचं व्हॅलिडिटी राहतं. याचं जे काही हेडक्वार्टर आहे ते कोणत्या ठिकाणी असेल, तर ते चेन्नई या ठिकाणी. कुठं, चेन्नई या ठिकाणी आहे. आणि मग भारतातील पहिला फर्स्ट जीआय टॅग कुठला होता, 2004 मध्ये भेटलं होतं. 2004 मध्ये दार्जिलिंगचा चहाला. करेक्ट, दार्जिलिंग. ओके, दार्जिलिंगचा जो काही चहा आहे, ह्या दार्जिलिंग चहाला पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग चहा, ज्याला 2004 मध्ये पहिला जीआय टॅग भेटला होता. आणि महाराष्ट्रातील पहिला जीआय टॅग कुठला असेल फर्स्ट वाला, तर तो आहे 2005 मध्ये भेटला आहे सोलापूरच्या चादरला. सोलापूर जो काही चादर आहे त्याला भेटलेलं होतं. हे झालं तुमचं ठोकळमय जीआय टॅगची माहिती. समजतं. अतुल्य भारत की अमूल्य निधी हे जीआय टॅगचं ब्रीद वाक्य आहे. मग तुम्हाला विचारलं येतं जीआय मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणत्या व्यक्तीला ओळखलं जातं. एक नवीन प्रश्न तुम्हाला सापडला असेल, तो कधीच विसरू नका. तुम्ही लक्षात ठेवा किंवा तुमच्या नोट्समध्ये नोट डाऊन करून ठेवा. पद्मश्री पुरस्कार विजेते त्यांचं नाव आहे पद्मश्री रजनीकांत. यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देखील देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. रजनीकांत, समजतं का, हे रजनीकांत तो चित्रपटवाले नाही, हा, हे रजनीकांत वेगळे आहेत. समजतं का. चला, एक क्वेश्चन आणखी एक खतरनाक जबरदस्त सांगतो तुम्हाला. हरिमन शर्मा तुम्ही ओळखता असेल. ओके, हरिमन शर्मा हे हिमाचल प्रदेश येतं. हरिमन शर्मा आहेत ना, यांना म्हणतो आपण ऍपल मॅन ऑफ इंडिया. ओके, सफरचंद आहे, सफरचंद, ऍपल मॅन ऑफ इंडिया. मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखलं जात असेल, तर ते व्यक्ती ऍपल मॅन ऑफ इंडिया कोण असतील, तर ते हरिमन शर्मा. हरिमन शर्मा. दुर्गेश पटेल हे गुलाबी क्रांती जनक आहेत. आता पुढे मी तुम्हाला एक स्लाइड लावलेली आहे, ही खतरनाक एकदम भारीवाली स्लाइड. या स्लाइडमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी मॅन ऑफ इंडिया किंवा व्यक्ती जे आहेत ना, त्यांना आपण टोपण नावाने ओळखतो, ते सगळे ह्या लेक्चरमध्ये, या स्लाइडमध्ये तुम्हाला कव्हर होऊन जाईल. बघा, पहिल्यात उत्तर, याचं उत्तर पाट 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 द्यायला सुरुवात करायचं आहे. तुम्हाला किती येतं हे पण खूप महत्वाचं आहे मी सांगायच्या पूर्वी. बघा, पहिला आहे स्टील मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखलं जातं. स्टील मॅन ऑफ इंडिया कोण असतील, त्याचं नाव आहे जमशेदजी इराणी. जमशेदजी इराणी यांना म्हणतो आपण स्टील मॅन ऑफ इंडिया. त्यानंतर विंड मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखलं जातं, हे येतं विंड मॅन ऑफ इंडिया तुलसी तांती. तुलसी तांती यांना म्हणतो आपण विंड मॅन ऑफ इंडिया. त्यानंतर भारतीय कुक्कुटपालन उद्योगाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं. ओके, कुक्कुटपालन, ज्याला आपण पोल्ट्री फार्म, फादर ऑफ इंडियन पोल्ट्री फार्म म्हणूयात आपण. मग हे भारतीय कुक्कुटपालन उद्योग जनक कोणाला म्हणतात, तर हे व्यक्ती येतं बंदा वासुदेव राव. ठीक आहे, बंदा वासुदेव राव यांना म्हणतो आपण काय, भारतीय कुक्कुटपालन उद्योगाचे जनक किंवा PV राव म्हटलं तर काय हरकत नाही. त्यानंतर आहे भारतीय PSU, ज्याला आपण पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणतो आपण. सार्वजनिक उपक्रम सार्वजनिक उपक्रम जे आहेत सर्व भारत सरकारच्या अंतर्गत काम करणारे, तर त्यांचे जनक कोणाला म्हणतात, तर हे व्यक्ती आहेत V कृष्णमूर्ती. V कृष्णमूर्ती यांना म्हणतो आपण फादर ऑफ इंडियन PSU. V कृष्णमूर्ती. वॉटर मॅन ऑफ इंडिया आहेत डॉक्टर राजेंद्र सिंग. हे तुम्हाला माहिती असेल. आता बऱ्यापैकी ह्यांच्यामध्ये तुम्हाला माहिती आहेत आणि काही जर तुम्हाला नवीन सापडले असतील ते तुमच्या नोट्समध्ये नोट डाऊन करून ठेवा. मिसाईल मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हणतात, हे तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम मिसाईल मॅन ऑफ इंडिया. आणि मिसाईल वुमन ऑफ इंडिया कोण असतील, मिसाईल वुमन ऑफ इंडिया कोण असतील, तर त्या आहेत टेसी थॉमस. टेसी थॉमस यांना म्हणतो आपण मिसाईल वुमन ऑफ इंडिया. रॉकेट मॅन ऑफ इंडिया कोण असतील, तर त्यांचं नाव आहे के शिवन. के शिवन यांना म्हणतो आपण रॉकेट मॅन ऑफ इंडिया. आणखी व्यक्ती होता डॉक्टर विक्रम साराभाई, यांना पण म्हणतो आपण रॉकेट मॅन ऑफ इंडिया. रॉकेट वुमन ऑफ इंडिया कोण असतील, मग रॉकेट वुमन ऑफ इंडिया येतं रितू करिधल. रितू करिधल यांना म्हणतो आपण रॉकेट वुमन ऑफ इंडिया. बर्ड मॅन ऑफ इंडिया कोण आहेत, बर्ड मॅन ऑफ इंडिया डॉक्टर सलीम अली. डॉक्टर सलीम अली हे सर्व आपण आपल्या राजगुरू नावाचं एक पुस्तक आहे आपलं जीकेचं पुस्तक, त्या राजगुरूमध्ये हे सर्व आपण दिलेलं आहे. फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया कोण असतील, फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया तर डॉक्टर जादव पायेंग. जादव पायेंग यांना म्हणतो आपण हे आहेत जादव पायेंग आसामचे, त्यांना म्हणतो आपण फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया. आणि शेवटचं येतं सॅटेलाइट मॅन ऑफ इंडिया. सॅटेलाइट मॅन ऑफ इंडिया म्हणतो आपण UR राव यांना.
युवा रहाना म्हणतो आपण सॅटेलाइट मॅन ऑफ इंडिया. बाजूला सरकतो, स्क्रीनशॉट काढून ठेवायचं असेल काढून ठेवू शकता. महत्वाचं आहे, हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न घ्या आता. समजलं का? हा प्रश्न इतका जबरदस्त होता, त्याच्यामुळे तुम्हाला बरेचशा काही गोष्टी क्लिअर झाले असतील. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, अदिती स्वामी यांचा संबंध हा कोणत्या खेळाशी आहे? ओके, अदिती किंवा आदिती म्हणा तुम्ही, अदिती स्वामीचा संबंध हा कोणत्या खेळाशी आहे? हे पहिली मात्र त्यांनी कंपाऊंड राऊंड मध्ये पदक मिळवलं. भारतात पहिलं पदक त्यांनी मिळवून दिलेलं सुवर्ण पदक. कंपाऊंड राऊंड मध्ये म्हणतो मी, आंतरराष्ट्रीय कंपाऊंड राऊंड मध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून देणारे पहिली भारतीय मला आर्चर कोण असतील तर ते अदिती स्वामी. आर्चरी म्हणजे काय? धनुर्विद्या या खेळाशी त्या संबंधित आहेत. धनुर्विद्या वेगळं बरं का, आर्चरी वेगळं, धनुर्विद्या वेगळं. आणि जो तुम्ही शूटिंग म्हणजे काय? नेमबाज. दोन्हीमध्ये मराठीचे नावं आणि इंग्लिशमध्ये नावं वेगवेगळे आहेत, लक्षात ठेवा. शूटिंग जो एअर रायफल म्हणा, पिस्टल म्हणा, हे झालं शूटिंग. आर्चरी म्हणजे तुमचं धनुष्यबाण जे मारत ना त्याला म्हणतो आपण आर्चरी. ओके, आणि आदिती स्वामीचा संबंध ह्या आर्चरी संबंधित आहेत. ह्या आदिती स्वामी ह्याच्या व्यतिरिक्त आदिती स्वामी अच्छा कुठले ते? इथं साताऱ्याचे ते लक्षात ठेवा. हा, असं क्वेश्चन विचारतील की महाराष्ट्रातील एका साईडला खेळाडू देतील आणि एका साईडला तुम्हाला जिल्हे देतील किंवा राज्य देतील, मग ते मॅच द फॉलोइंग. या वर्षीचे जे आपलं नवीन आवृत्ती आहे ना पुस्तकाचे राजगुरूची, त्याच्यामध्ये एक चॅप्टर स्टॅटिक जीके मध्ये नवीन चॅप्टर ऍड केलं मी. खेळाडू आणि ते कुठल्या देशाचे आहेत किंवा कुठल्या राज्याचे असतील, जिल्ह्याचे पण असतील, समजतं का? हे एक नवीन चॅप्टर मी ऍड केलेलं आहे अगदी डिटेलमध्ये. नवीन पुस्तकामध्ये तुम्हाला सापडून जाईल. हे सर्व महानतम जगातील, भारतातील, महाराष्ट्रातील खेळाडूंचा मी त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. आदिती स्वामी मात्र बिलकुल विसरायचे. धनुर्विद्या आर्चरी. अच्छा, आर्चरी संबंधित ना आणखीन एक प्लेअर कधीच तुम्ही विसरू नका धनुर्विद्या संबंधित, त्याचं नाव आहे दीपिका कुमारी. दीपिका कुमारी आहेत, मौमा दास आहेत. ओके, त्यानंतर सुरेखा वेन्नम आहेत. या सर्वांचा संबंध आहेत ना धनुर्विद्या किंवा आर्चरीचा आहेत. ओके, कोण आहेत हे? सुरेखा वेन्नम आहेत. यांचा पण संबंध धनुर्विद्या किंवा आर्चरी याच्याशीच आहे. समजतं का? चला एक क्वेश्चन विचार, तुम्हाला आन्सर सांगा. आता नुकतंच आपण खो खोचं वर्ल्ड कप जिंकलं पहिलं वालं. खो खोचं आपण पहिलं फर्स्ट वर्ल्ड कप आपण जिंकलं. ओके, खो खोचं पहिलं जो वर्ल्ड कप आहे 2025 आपण जिंकले, सर्वांना माहिती असेल. मग पुरुषांचा असो नाहीतर मग महिलांचा असो, ह्या दोन्हीमध्ये आपण नेपाळ हरवलं. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये ना जे महिला आहेत, महिला जो टीम आहे, ह्या महिला टीमचे कॅप्टन कोण असतील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. महिला टीमचे कॅप्टन कोण आहेत? ते आपल्या महाराष्ट्राचे आहेत आणि ते बीडचे आहेत. त्यांचं नाव सांगायचं आहे. कोण आहेत ह्या मराठी खेळाडू? आणि जे पुरुष टीमचे पण कॅप्टन मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. पुरुष टीमचे पण कॅप्टन कोण येतं? आणि हे पण आपले पुणेचे आहेत. दोन्ही पण महत्वाचं आहे, महिला टीम आणि पुरुषांची टीम दोन्ही पण वेळेस पहिल्यांदाच खो खो वर्ल्ड कप झाला आणि तो भारताने जिंकलेला आहे. आणि हे जे खो खो आहे याच्यामध्ये किती खेळाडू असतात? 9 खेळाडूंची संख्या आहे. खेळाडू किती असतात? तर 9 खेळाडू असतात. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही खेळा पण असेल कधी कधी. त्यानंतर आदिती स्वामी. नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या आता. एक विज्ञानातला क्वेश्चन आहे, जिभेच्या शेंड्याला कोणती चव कळते? सोपं क्वेश्चन आहे. तुम्ही जर डिटेलमध्ये विज्ञान अभ्यासलं असेल, बघितलं असेल, वाचलं असेल तर तुम्हाला हा क्वेश्चन सोपा जाईल. कुठलं? जिभेच्या शेंड्याला. चला मी एक जीभ काढतो त्या ठिकाणी. समजा हे आतलं आहे, हे आट्याच्या आतमध्ये जीभ नाही काढलं मी. ठीक आहे, जीभ नाही काढलं, हे आतलं आट्याचं आपली मेन जीभ. ठीक आहे, हे तर आपली मेन जीभ. मग जिभेवरती काय असतं ऍक्च्युली? मग हे जे काय चव कळतं ना आपल्याला, हे चव कळतं का कळतं? कारण त्याच्यावरती असतं रुची कलिका. जीभ कशा एक ज्ञानेंद्रिय आहे. रुची कळतं ना आपला, गोड तिखट नाही, गोड खारट आंबट जे काय चव कळतात ना, हे चव या ठिकाणी कळतात. रुची कलिका असतात, त्याला म्हणतो आपण टेस्ट बर्ड्स. ठीक आहे, टेस्ट बर्ड्स असतात. जसं वय वाढत जातं तसं टेस्ट बर्ड्स कमी होत जातात. हा पॉईंट लक्षात ठेवा. रुची कलिका असतात. मग या ठिकाणी आपण 4 पार्ट पाडलो ह्या जिभेचे अशा पद्धतीनं. तर या ठिकाणी आहे रुची कलिका. इथे छोटे छोटेसे मी काढतोय, ते आहे रुची कलिका ऍक्च्युली. ठीक आहे, हे आहे रुची कलिका. जे मी मध्ये काढतोय तुम्हाला मध्ये काढलेलं आहे तर ते आहे ना, त्या ठिकाणी कोणतीही रुची कलिका नाहीत. आणि हा आपला जिभेचा शेंडा. समजतं? हे जीभ असं आहे बघा, इकडे पडतोय आणि या ठिकाणी रुची कलिका नसतात. आता बघा, हा जिभेचा शेंडा. ओके, हा आहे आपला जिभेचा या ठिकाणी काय? हा आहे शेंडा. मग जिभेच्या शेंड्यावरती कोणते चव करत असेल तर या ठिकाणी कळतं गोड चव. कुठलं? जिभेच्या शेंड्यावरती गोड चव कळतं. जे दोन्ही साईडचे आहेत ना, दोन्ही साईडचे, या दोन्ही साईडचेला
म्हणजे ह्या दोन्ही कडेला कुठली चव कळते? हे कळते आपलं खारट आणि आंबट. खारट म्हणा किंवा तुरट म्हणा, खारट तुरट आंबट जे आहेत ना, हे चौकट कळतात या साईडला कळतात, दोन्ही साईडला. आणि जो आतला भाग आहे ना, हा जो आत आहे ना, आतल्या भागाला इथं कळते कडू चव. आतल्या भागाला कडू चव कळते. समजतं का? प्रश्न कळतो तुम्हाला? हे सर्व काही गोष्टी कळतात तुम्हाला. जिभेच्या सेंटरवरती गोड, आतल्या बाजूनं गिळताना बघा तुम्ही कधी पण आपल्याला आणि गिळताना कडू लागतं. त्याचं कारण काय? टेस्ट बड्स जे कडूचे आहेत ते त्या आतमध्ये आहेत. साईड येतं आंबट, खारट, तुरट वगैरे. तिखट नाही बरं का, लक्षात ठेवा. तिखट ही चवच नाही ऍक्च्युली मुळात. तिखट ही चव बिलकुल म्हणजे बिलकुल नाही. तिखट चव नाही. तिखट म्हणजेच काय लागणं? आपलं पेशी जळणं. तिखट म्हणजे काय? पेशी जळणं, पेशींचं जळणं. क्वेश्चन काय विचारलंय प्रश्नामध्ये? क्वेश्चन विचारलंय जिभेच्या सेंटरला गोड चव कळतं, पर्याय क्रमांक 3. गोड चव कळतं. समजतं का? प्रश्न कळाला तुम्हाला? एक ज्ञानेंद्रिय आहे जीभ, आणि तोंडामध्ये लाळ पण असते. आणि ओके, जीभ हे शब्द तयार करतात, लक्षात ठेवा. मी काय म्हणतो बघा, जीभ आणि जीभ हे आपल्या तोंडामध्ये कसं काय करतं? हे शब्द आणि शब्द तयार करतात. आवाज आहे ना, आवाजाला शब्दामध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय? जीभ आहे. जर कुणाची जीभ पोतट असेल किंवा जीभ नसेल तर आवाज येतो पण शब्द कळत नाहीत. लक्षात ठेवा, जीभ महत्वाचं आहे. घ्या पुढचा प्रश्न घ्या आता. भारतातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य कोणतं आहे? भारतातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य कुठलं असेल? मी हा व्हिडिओ रेकॉर्डेड तुम्हाला टाकतोय कारण मी सध्या प्रवासामध्ये आता सध्या ओके, त्यामुळं मी हा तुम्हाला काय करतोय, रेकॉर्डेड करून टाकतोय व्हिडिओ. लाईव्हला आपल्याला जमत नाही म्हणून आपण. ओके, चला ऍडजस्टमेंट करा, परंतु तुमचं लेक्चर थांबता नाही पाहिजे. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य कोणतं असेल? भारतामध्ये सर्वात जास्त सिंचन क्षेत्र आहे उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 3. उत्तर प्रदेशला आपण यूपी म्हणतो आपण, लक्षात ठेवा. ओके, उत्तर प्रदेश सर्वाधिक सिंचन क्षेत्र म्हणजे काय? जिथं आपण सिंचन करू शकतो असे जमीन भरपूर आहे जिथं. मग सिंचन क्षेत्राचे कुठले भरपूर प्रकार, मग त्याच्यामध्ये पाटाने पाणी द्या किंवा तुमचं ठिबक सिंचनाने पाणी द्या, तुषार सिंचन असू द्या, पण सिंचन करून आपण तिथं जमीन लागवड करू शकतो. ओके, सिंचन क्षेत्र सर्वात जास्त तिथं केलेलं आहे उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेश लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश म्हणतो आपण त्याला, यूपी. काय राजधानी उत्तर प्रदेशची? उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. उत्तर प्रदेशची राजधानी काय असेल तर ती लखनौ ही राजधानी आहे. उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत ना, त्यांचं नाव आहे योगी आदित्यनाथ. योगी आदित्यनाथ हे तर मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे. आणि जे काय आनंदीबेन पटेल आहेत ना, हे तर राज्यपाल. आनंदीबेन पटेल हे तर गव्हर्नर या उत्तर प्रदेशचे. समजतं का? जे लखनौ आहे, लखनौ ही राजधानी आहे उत्तर प्रदेशची. जे काही गोमती या नदीच्या काठी येतं. गोमती नदी कुठे येत असेल तर ती नदी, गोमती नदी ही राजधानी आपली गंगा नदीची उपनदी आहे. गोमती नदी लखनौ या ठिकाणातूनच वाहते. बाकी कुंभमेळा पण भरला होता जस्ट नुकताच, त्याला आपण महाकुंभमेळा म्हणूयात आपण. महाकुंभमेळा भरला होता आणि याच ठिकाणी कुठं? प्रयागराजला. त्याला आपण अलाहाबाद म्हणायचे पूर्वी, आता सध्या आपण प्रयागराज म्हणतो. गंगा, यमुना, सरस्वती त्रिवेणी संगम या ठिकाणी होतो प्रयागराज कुंभमेळा या ठिकाणी. आणि महाकुंभमेळाचंच चित्ररथ यावरती बनवलं होतं 2025 मध्ये. तो काय केलं होता? बेस्ट चित्रपट म्हणून डिक्लेअर झालं होतं. म्हणजे या वर्षीचं 26 जानेवारीचा जो प्रजासत्ताक दिन होता त्याच्यामध्ये बेस्ट चित्रपट कुठला असेल तर तो आहे महाकुंभमेळाचं. कुंभमेळा चित्रपट उत्तर प्रदेशचं आहे. आणि उत्तर प्रदेशमध्ये एकच राष्ट्रीय उद्यान आहे. ओके, उत्तर प्रदेशमध्ये एकच राष्ट्रीय उद्यान आहे, त्याचं नाव आहे दुधवा नॅशनल पार्क आहे. आणि पिलीभीत नावाचं, दुधवा व पिलीभीत असे 2 व्याघ्र प्रकल्प आहेत. मात्र जो राष्ट्रीय उद्यान आहे तो दुधवा एकच आहे उत्तर प्रदेश. आणि उत्तर प्रदेश हा उत्तर प्रदेश हा क्षेत्रफळाने कितवा क्रमांक लागतो असेल उत्तर प्रदेशचा? तर उत्तर प्रदेशचा 4था क्रमांक लागतो क्षेत्रफळाने. आणि जर मी लोकसंख्या म्हटलं, तर लोकसंख्येमध्ये उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशचा 1 नंबरला येतो, महाराष्ट्र 2 नंबरला आहे. आणि क्षेत्रफळामध्ये राजस्थान 1 नंबरला, मध्य प्रदेश 2 नंबरला, 3 नंबरला महाराष्ट्र, 4 नंबरला उत्तर प्रदेश, 5 नंबरला गुजरात. असा क्रम क्षेत्रफळाने आणि दोन्ही पण लागतं. उत्तर प्रदेशमध्ये जे काही विधान परिषद आहे, उत्तर प्रदेशच्या विधान परिषद आहे, या उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य येतात? तर उत्तर प्रदेश विधान परिषदेमध्ये एकूण 100 सदस्य संख्या आहे. जसं महाराष्ट्रामध्ये 78 आहे ना, तसं उत्तर प्रदेशमध्ये किती आहे? 100 आहे. हा पण बिलकुल विसरायचं नाही, IMP आहे. आणि जो काही विधानसभा आहे, उत्तर प्रदेश विधानसभा आहे, या विधानसभेमध्ये जवळपास 403 सदस्य संख्या आहे. विधानसभेमध्ये 403 सदस्य संख्या आहे. उत्तर प्रदेशमध्ये
उत्तर प्रदेश असा एक जिल्हा आहे ज्याला सोनभद्र म्हणतो आपण. ओके, सोनभद्र जो जिल्हा आहे उत्तर प्रदेश मधील, त्या सर्वाधिक राज्यांची सीमा लागते. संपूर्ण भारतातील सर्वाधिक राज्यांची सीमा कोणत्या जिल्ह्याला लागत असेल तर तो सोनभद्र नावाचा जिल्हा जो उत्तर प्रदेशमध्ये येतो. सगळी माहिती कळतो तुम्हाला. सर्व सिंचन क्षेत्र कळालं. आणि सिंचन क्षेत्रामध्ये एक आहे आपलं कुठलं, एक आहे तुषार सिंचन आहे. ओके, एक आहे तुषार सिंचन, महत्वाचं तुषार सिंचन आहे. दुसरं आहे ठिबक सिंचन. ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन दोन्हीमध्ये पण पाण्याची जबरदस्त बचत होते. सर्वात जास्त बचत होते ठिबक सिंचनामधून. ठिबक सिंचन संपूर्ण जगाला कोणी दिलं असेल तर ते दिलं इस्रायलने. इस्रायल या देशाने ठिबक सिंचन दिलं आणि तुषार सिंचन दिलं अमेरिकेनं. म्हणजे तुषार सिंचन ही जी काय पद्धत आहे ती अमेरिकेकडून आली संपूर्ण जगामध्ये आणि ठिबक सिंचन आली होती इस्रायलकडून. हे प्रश्न तुम्हाला कळतं का? हा प्रश्न आता अति महत्वाचा आहे. कधीही एव्हरग्रीन, कधीही तुम्हाला विचारू शकतात. प्रश्न कळतोय? सर्वाधिक सिंचन क्षेत्र कळतंय? हा, कळतं ना? हुशार आहे, छान बाळा, आज अभ्यास करायचा. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे. माझा स्पीड तुम्हाला सापडत आहे ना? जरी पण मी तुम्हाला स्पीड मधून बोलत असेल तर स्लो करून बघा, जर स्लो बोलत असेल तर फास्ट करून बघा. सोपं आहे ना? सांबर सरोवर कुठला आहे? सांबर सरोवर हे कोणत्या राज्यात आहे? एक सरोवर आहे सांबर सरोवर, मात्र हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. कसं आहे हे? एक खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. हे येतं आपल्या राजस्थानमध्ये, पर्याय क्रमांक 3. राजस्थानमध्ये येतं सांबर सरोवर. आता राजस्थान राज्यामध्ये याच्या व्यतिरिक्त भरपूर सरोवर येतात. राजस्थानमध्ये ना याच्या व्यतिरिक्त आणखी 2-3 सरोवर येतात. एक सांबर तर आहेच आहे, सांबर सरोवर आहे. सर्वाधिक क्षारता कुठल्या सरोवरात असेल भारतामध्ये तर त्या सांबर सरोवर. त्यानंतर आहे डिडवाना सरोवर. सांबर आहे, डिडवाना आहे. त्यानंतर पुष्कर आहे. हे सर्व सरोवर हे कुठे येतात? राजस्थानमध्येच येतात. याच्या व्यतिरिक्त चिल्का सरोवर आहे भारतामध्ये. चिल्का सरोवर कुठे आहे सांगा चला पटकन. चिल्का कुठे आहे? पुलिकत सरोवर कुठे आहे? चिल्का कुठे आहे? पुलिकत कुठे आहे? कोलेरू कुठं आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे? म्हणजे गोडे पाणी, खारे पाणी. कोलेरू कुठे आहे सांगा. त्यानंतर आहे वेंबनाड कुठं आहे? वेंबनाड आणि अष्टमुडी कुठं आहे? त्यानंतर लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? 3-4 गोष्टी समजते? समजतं तुम्हाला? बघा, चिल्का सरोवर हे येतं ओडिशा राज्यामध्ये. चिल्का आहे आणि हे खारे पाण्याचं आहे. पहिला पॉईंट. दुसरा पुलिकत सरोवर हे आंध्र प्रदेशमध्ये येतं. पुलिकत सरोवर आणि हे पण खारे पाण्याचं आहे. त्यानंतर कोलेरू सरोवर हे पण येतं आंध्र प्रदेशमध्ये. कोलेरू सरोवर हे आंध्र प्रदेशमध्ये येतं, मात्र हे गोड्या पाण्याचं सरोवर आहे. वेंबनाड आणि अष्टमुडी हे दोन्ही पण येतात केरळमध्ये येतात. लोणार हे सरोवर खाऱ्या पाण्याचं आहे आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये येतं. बुलढाणा जिल्ह्यामधील लोणार या तालुक्यामध्ये येतं. ओके, मात्र हे पण खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. याच्या व्यतिरिक्त सरोवर बघा, याच्या व्यतिरिक्त 2-3 सरोवर आणखी सांगतो. एक आहे आपलं उलर सरोवर. उलर आणि दाल हे सरोवर कोणत्या ठिकाणी येतात? कुठले? उलर सरोवर आणि दाल सरोवर. त्याच्यानंतर आहे सोकार आणि सोमोरिरी. सोमोरिरी हे दोन्ही पण सरोवर कोणत्या ठिकाणी येतात हे सांगा. त्याच्यानंतर आहे लोकटक सरोवर. एक आहे लोकटक सरोवर, हे कुठं येतं? सर्व माहिती तुम्हाला मी IMP सांगतोय, लक्षातच ठेवा. उलर आणि दाल सरोवर हे कुठे येतात? उलर सरोवर, दाल सरोवर हे तर जम्मू आणि काश्मीरमध्ये. ओके, जम्मू काश्मीर उलर दाल सरोवर येतात. सोकार, सोमोरिरी हे दोन्ही पण येतात लडाखमध्ये. जो आपण काल बघितलं होतं, काल परवा, लडाखमध्ये येतात सोकार आणि सोमोरिरी, जे दोन्ही पण रामसर स्थळ आहेत. लोकटक सरोवर बद्दल मणिपूर राज्यामध्ये ज्या ठिकाणी काय आहे केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान आहे, तो तरंगता राष्ट्रीय उद्यान आहे. सांबर सरोवर कळतो तुम्हाला? सांबर सरोवर कळालं? राजस्थान आहे. राजस्थानची राजधानी आहे जयपूर. चलो पुढचा प्रश्न घ्या आता. कोणता हा भारतातील द्वितीय काय आहे क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे? म्हणजे भारतामधील सर्वात मोठा उद्योग कोणता आहे जो शेतीवरती आधारित आहे? असा उद्योग कुठला असेल बघा. शेतीवर आधारित म्हणतो मी. शेतीवर मी आधारित पहिला उद्योग फर्स्ट वाला कुठला असेल तर तो कापड उद्योग आहे. संपूर्ण भारतात सर्वात मोठा कुठला असेल? कापड उद्योग आहे. सर्वात मोठा कापड उद्योग आहे सध्याच्या घडीला. आणि जे 2 नंबरला येतं ना, 2 नंबरला येतं साखर उद्योग. 2 नंबर येतं साखर उद्योग म्हणजे पर्याय क्रमांक 1.
2 नंबर येतं साखर उद्योग जे सर्वात मोठं आहे, द्वितीय क्रमांकाचं साखर उद्योग येतं. मग साखर आहे म्हटल्यानंतर साखरेवरचे 2-3 पॉईंट बघूयात आपण. साखरेचा पहिला कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? ओके, साखरेचा पहिला कारखाना कोणत्या ठिकाणी सुरू झाला होता? तर हे संपूर्ण भारतातील म्हणतो मी बिहार राज्यामध्ये सुरू झालं होतं. भारतातील पहिला साखर कारखाना बिहारमध्ये आहे. मग याचा दुसरा पॉईंट, महाराष्ट्रातील 2 साखर कारखाने आहेत. एक सहकारी तत्वावरील साखर कारखाना कुठं आहे आणि एक नॉर्मल वाला सहकारी साखर कारखाना. ओके, एक गव्हर्नमेंटचं म्हणजे म्हणतो आपण थोडक्यात एक साखर कारखाना नॉर्मल वाला आणि जो सहकारी तत्वावरील साखर कारखाना, 2 येतं. सहकारी तत्वावरील पहिला साखर कारखाना आहे प्रवरनगर लोणी या ठिकाणी. प्रवरनगर लोणीच आहे. आणि जो साखर कारखाना जो नॉर्मल वाला आहे तो येतं श्रीरामपूरला. दोन्ही पण येतात अहिल्यानगर मध्ये. रिपीट करतो, महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना श्रीरामपूरला आहे आणि महाराष्ट्रातील पहिला जो सहकारी साखर कारखाना आहे तो प्रवरनगर म्हणतो आपण. ओके, विखे पाटलांचा. ओके, पद्मश्री विखे पाटलांचं प्रवरनगर या ठिकाणी आहे. आणि श्रीरामपूरला जो आहे तो नॉर्मलवाला 1920. समजतं का? 1949 दोन्ही पण साखर कारखाना आहे. मग साखर आहे ना, साखर संशोधन संस्था कुठे येतं? भारतामध्ये केंद्रीय साखर संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? केंद्रीय साखर संशोधन संस्था संपूर्ण भारतामध्ये कोणत्या ठिकाणी असेल? तर त्या कानपूरला आहे केंद्रीय साखर संशोधन संस्था. आणि मग ऊस विचारलं तर ऊस संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? केंद्रीय ऊस संशोधन संस्था कुठे येतं? हे येतं लखनौला. लखनौ या ठिकाणी आहे. आणि प्रादेशिक ऊस संशोधन संस्था महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक ऊस संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? प्रादेशिक ऊस संशोधन संस्था हे कुठे येत असेल? हे येतं पाडेगावला येतं प्रादेशिक ऊस संशोधन संस्था. सगळे पॉईंट कळतात. हे साखर म्हटले कमीत कमी तुमच्या डोक्यामध्ये एवढं तरी पाहिजे. जो साखर उद्योग दुसऱ्या क्रमांकाचे येतो. आणि जो गुळ आहे ना, गुळ ह्या जो कोल्हापूरची गुळ आहे, जे गुळ आहे गुळ हे कोल्हापूरचे खूप फेमस आहे. या कोल्हापूरच्या जे काही गुळाला जीआय टॅग देखील भेटलेला आहे. जो कोल्हापूरचे गुळ आहे त्याला जीआय टॅग भेटले. आणि ऊस प्रजाती संशोधन संस्था जर विचारलं तर येतं कोइंबतूरला. बघा मी काय सांगतोय, ऊस जर प्रजाती म्हटलं, ऊस प्रजाती संशोधन संस्था म्हणजे कुठल्या प्रकारच्या जाती आहेत ऊसाच्या? भरपूर आहेत ना, तर ते कुठे असतील? हे तर कोइंबतूर या ठिकाणी. कोइंबतूर या ठिकाणी आहे. प्रश्न कळाला? व्यवस्थितपणे समजून घेत चला. शांत रीतीने लेक्चर तुम्हाला करायचं आहे. बाकीचं काही घेणं देणं नाही आपल्याला. चला पुढचा प्रश्न. गोरक्षण समितीची स्थापना कोणी केलेली आहे? एकदा लाईक करा. ओके, लाईक करा एकदा. ओके, नवीन बघत असाल चॅनलवरती, पहिल्यांदा असेल तर विश्लेषण आवडत असेल तर रोज पाहण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये छापूनच द्यायचं आहे तुम्हाला. तुम्ही जर कमेंट बॉक्समध्ये टाकलं तर तुमचं ते नॉलेज पक्क होतं. त्यामुळं गोरक्षण समितीची स्थापना डायरेक्ट सांगतो महात्मा गांधीची. गोरक्षण समितीची स्थापना महात्मा गांधींनी स्थापना केलेली होती. महात्मा गांधीची. ओके, महात्मा गांधीचा जन्म कधी झाला बाबा? महात्मा गांधी यांचा जो काही जन्म आहे तो जन्म कधीचा आहे? तर तो आहे 2 ऑक्टोबरचा. 2 ऑक्टोबर 1869चा जन्म आहे. कुठे जन्म आहे 2 ऑक्टोबर 1869चा? तर ते पोरबंदरला. पोरबंदर येतं गुजरातमध्ये. पोरबंदर गुजरातमध्ये जन्म आहे. आणि 30 जानेवारी 1948 ला काय निधन आहे, मृत्यू आहे. नथुराम गोडसे मारलं, लक्षात ठेवा. ओके, मृत्यू आलं महात्मा गांधी यांना 1948 ला. महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये 2-3 संस्था स्थापना केली. तर दक्षिण आफ्रिकेमध्ये सांगतो मी, एक पहिली संस्था दक्षिण आफ्रिकेमध्ये नाताळ इंडियन काँग्रेसची स्थापना केली. नाताळ इंडियन काँग्रेसची स्थापना कुठं आहे? दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे नाताळ इंडियन काँग्रेसच्या व्यतिरिक्त फिनिक्स आश्रम आहे. फिनिक्स आश्रम म्हणतो मी. ठीक आहे, फिनिक्स आश्रम. या फिनिक्स आश्रमाची स्थापना पण तिथंच केली. आणखीन एक आहे तिसरा आश्रम, तो म्हणजे टॉलस्टॉय फार्म. याची पण स्थापना कुठे केली होती? तर महात्मा गांधी दक्षिण आफ्रिका याच ठिकाणी केले. महात्मा गांधी या 2-3 वर्तमानपत्र फेमस आहेत. एक आहे वृत्तपत्र. बघा, महात्माचे वृत्तपत्र एक आहे यंग इंडिया नावाचं, यंग इंडिया आहे. दुसरं आहे हरिजन नावाचं, हरिजन आहे. त्यानंतर आहे इंडियन ओपिनियन.
इंडियन ओपिनियन, जे इंग्लिशमध्ये होतं आणि जे दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांनी सुरू केलेलं होतं. इंडियन ओपिनियन समजता. महात्मा गांधींनी 1917 मध्ये महात्मा गांधींनी चंपारण सत्याग्रह केलेला आहे. चंपारण सत्याग्रह 1920 चा आहे, सॉरी 1917 आहे. 1918 मध्ये महात्मा गांधी 2 सत्याग्रह केले. एक आहे गुजरातचा खेडा सत्याग्रह आणि दुसरा आहे अहमदाबादचा गिरणी कामगारांचा लढा. अहमदाबाद येथील गिरणी कामगार या गिरणी कामगारांचा जो काही लढा आहे तो पण महात्मा गांधींनी यशस्वी करून दाखवलेला आहे. कधी? 1918. समजतंय सर्व. आणि 1920 चा आहे महात्मा गांधी विषयीचे एक पॉइंट. 1 ऑगस्ट 1920 ला सुरू झालं असहकार चळवळ. असहकार जे चळवळ आहे हे असहकार चळवळ सुरू झालं होतं 1920 मध्ये. 1930 मध्ये सविनय कायदेभंग आंदोलन आहे. 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रह आहे. 1942 मध्ये चले जाव आंदोलन आहे. हे 2-3 पॉईंट इथं जागा नसल्यामुळं तर तुम्ही लक्षात ठेवा. गोरखा समिती मात्र जे काही भूदान चळवळ आहे, भूदान चळवळ ते आचार्य विनोबा भावे यांचं आहे. समस्त महात्मा गांधी कळते तुम्हाला. नेक्स्ट पुढचा प्रश्न IMP. सगळ्या क्रांती या ठिकाणी तुमच्या कव्हर करतो मी. इथं बघा, हरित सुवर्ण क्रांती कोणत्या उत्पादन समयित आहे? कुठलं हे हरित सुवर्ण म्हणजे काय? हरित म्हणजे काय? ग्रीन. सुवर्ण म्हणजे काय? गोल्ड रिव्हॉल्युशन. ठीक आहे, ग्रीन गोल्ड रिव्हॉल्युशन म्हणतो आपण. हरित सुवर्ण क्रांती कोणत्या उत्पादन समयित असेल ग्रीन गोल्ड रिव्हॉल्युशन? तर ते आपलं चहा उत्पादन पर्याय क्रमांक 2. कुठला आहे? चहा उत्पादनात समयित आहे ग्रीन गोल्ड रिव्हॉल्युशन, हरित सुवर्ण क्रांती. चहा समजतं का? दार्जिलिंगचा चहा फेमस आहे आपल्याकडं. ओके, 2 चहा फेमस आहेत. एक आहे आसाम, हा नंबर 1 वरती आहे चहाच्या उत्पादनामध्ये. आसाम नंबर 1 वरती चहाचे उत्पादन, लक्षात ठेवा. आणि हरित सुवर्ण क्रांती. आता इथं जास्त या ठिकाणी विश्लेषण करण्यापेक्षा मी तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये घेऊन जातो, जिथं तुम्हाला सगळ्याचे सर्व क्रांती सापडतील. ओके, ही जी स्लाइड आहे ही पण स्लाइड सुपर IMP आहे. पहिलं हरित क्रांती आणि हरित क्रांती हे आहे अन्नधान्य उत्पादन समिती. हरित क्रांती अन्नधान्य उत्पादन आहे. धवल क्रांती जनक आहे डॉक्टर वर्गीस कुरियन. धवल क्रांती आहे दुग्ध उत्पादना संबंधित. नील क्रांती आहे मत्स्य उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी. नील क्रांती आहे. पीत क्रांती आहे पिवळी क्रांती तेलबिया उत्पादन. रेड रिव्होल्यूशन लाल क्रांती आहे मांस उत्पादन. रजत क्रांती आहे अंडी उत्पादन. सुवर्ण क्रांती आहे फळे मध उत्पादन. फळे व मध करायला उत्पादन सुवर्ण क्रांती आहे. गोल क्रांती आहे बटाटा उत्पादन. करडी क्रांती आहे खत उत्पादन. आणि अमृत क्रांती आहे नदी जोड प्रकल्प. अमृत क्रांती तुम्हाला खालचं दिसत नाही, नदी जोड प्रकल्प आहे, हे चेक करा. त्यानंतर आहे रजत क्रांती. रजत तंतू आहे कापूस उत्पादन. रजत तंतू वेगळं आणि रजत क्रांती वेगळी. रजत क्रांती म्हणजे काय? अंडी. रजत तंतू म्हणजे काय? कापूस. सुवर्ण तंतू आहे सुवर्ण क्रांती वेगळी. हे बघा, सुवर्ण क्रांती म्हणजे फळ मध उत्पादन. सुवर्ण तंतू म्हणजे ताग उत्पादन. त्यानंतर आहे केशर क्रांती. कुठलं? केशर रिव्होल्यूशन आहे. केशर सॅफ्रॉन रिव्होल्यूशन किंवा केशर क्रांती आहे सौर ऊर्जेमध्ये वाढ करणे. हा क्वेश्चन तुम्हाला मी प्रश्न लावला होता. हरित सुवर्ण क्रांती कुठला असेल तर चहा उत्पादन संबंधित आहे ग्रीन गोल्ड रिव्होल्यूशन. काळी क्रांती आहे पेट्रोलियम व खनिज उत्पादन. काळी क्रांती. गुलाबी क्रांती आहे झिंगे कांदा उत्पादन. ओके, आणि औषध. तपकिरी क्रांती आहे चमडा कोको अपारंपरिक ऊर्जा. बदामी क्रांती आहे मसाला उत्पादन. बदामी क्रांती मसाला उत्पादन आहे. संपर्क क्रांती आहे व्यापार. आणि मूग क्रांती आहे मोठे धान्य उत्पादन. मूग क्रांती मोठे धान्य उत्पादन. सगळी क्रांती IMP आहे. ओके, ह्याला तुम्ही VIMP म्हटलं तर काय हरकत नाही. ही स्लाइड बिलकुल विसरायचं नाही. एकदा बघा, स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा बघा कसं करता त्याला सगळे लिहून ठेवा. ह्याच्याविषयीचे डिटेलमध्ये माहिती आपण आपल्या स्टॅटिक जीकेच्या लेक्चरमध्ये ॲपवरती किंवा जीकेच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. अगदी डिटेलमध्ये आपण बघितलेलं आहे हे लेक्चर. ठीक आहे, पुढचा एक सेज कायदा आला होता. सेज ऍक्ट हा कोणत्या वर्षाचा आहे? सेज ऍक्ट हा कोणत्या वर्षाचा आहे? थोडक्यात सेज कायदा म्हणतो आपण. सेज ऍक्ट आहे आपला 2005 चा पर्याय क्रमांक 2. ओके, सेज ज्याला आपण काय म्हणतो बाबा, सेजचा पण एक फुल फॉर्म आहे विशिष्ट प्रकारचा. ह्याला म्हणतो आपण विशेष आर्थिक क्षेत्र. विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे काय? त्याला आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन. ठीक आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणतो आपण, विशेष आर्थिक क्षेत्र. मग हे कशासाठी बाबा? जेवढं पण भारतामध्ये काम करणाऱ्या परकी कंपनी असू द्या त्यांना भारतामध्ये
गुंतवणूक करण्यासाठी किंवा भारतामध्ये जर हे कंपन्या काम करत असतील, मोठमोठ्या कंपन्या, उद्योग वगैरे, तर त्याचा आपला जो निर्यात आहे भारतातून दुसऱ्या ठिकाणी होणार ना, दुसऱ्या देशामध्ये वगैरे, मग भारताला परकीय चलन मिळेल. म्हणून भारतामध्ये जेवढे पण कंपनी येतील त्यांना एक सोयी सवलती मिळावं. समजा एक माझी कंपनी आहे, नवीन कंपनी आहे, तर भारतामध्ये कशाच तरी उत्पादन करते. ओके, समजा हे पेनचे उत्पादन करते, खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. मग मला सरकारकडून परमिशन घ्यावं लागेल ना. मात्र सेजच्या ठिकाणी जर माझी कंपनी असेल तर मला आयकरातून मुक्तता भेटेल साधारणतः. ओके, आयकरामधून मुक्तता भेटेल. त्यानंतर निर्यात मध्ये मला 10% सूट भेटेल वगैरे वगैरे, काय भरपूर अटी आहेत आतमध्ये. सोयी सुविधा वगैरे येतं. सेजमध्ये सगळं उपलब्ध करून देतं सरकार. ओके, सरकार ना सेज असं क्षेत्रामध्ये काय सगळं पायाभूत सुविधा वगैरे सरकार उपलब्ध करून देत असतं. पायाभूत सुविधा सरकार उपलब्ध करून देत असतं. मात्र काही अटी लागतं बरं का. अटी असंच आहे की तुम्ही एवढे टक्के निर्यात केलं पाहिजे, एवढं तुमचा नफा झालाच पाहिजे वगैरे वगैरे गोष्टी आतमध्ये आहेत. हे निर्यातीला चालना मिळावं, भारतामध्ये उत्पादन वाढावं म्हणून हे सेज धोरण आलेलं होतं. लक्षात ठेवा. ऍक्च्युली सेज धोरण कधीच आहे, तरी म्हटलं स्पेशल इकॉनॉमिक झोन धोरण कधीच आहे. सेज धोरण आहे 2000चं. सेज धोरण ऍक्च्युली 2000चं आहे आणि त्याला 2005 मध्ये कायद्यामध्ये रूपांतरित झाला. आणि हा जे काय हा जो काही कायदा आहे, सेज कायदा, हा लागू कधी झाला असेल, हा लागू झाला होता 2006 मध्ये. एवढं डिटेलमध्ये विचारणार नाही, तरी पण आपलं असू द्या डोक्यामध्ये. सेज ऍक्ट 2005चा आहे. सेज धोरण आणलं 2000 मध्ये आणि सेज ऍक्ट लागू करण्यात आलं, नियम लागू करण्यात आले 2006 पासून. स्पेशल इकॉनॉमिक झोन कळतं का. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा केला जातो. सोपा क्वेश्चन आहे. सगळ्यांनाच A to Z व्यक्तींना जेवढे पण लाईव्ह सध्या सगळ्यांना हा क्वेश्चन तुम्हाला येत असेल. आंतरराष्ट्रीय महिला दिवस वाला हा असतो 8 मार्चला, पर्याय क्रमांक 3. 8 मार्चला असतं. लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय महिला दिवस. महिला दिवस पण आपल्याकडे 2 आहेत. ठीक आहे, महिला दिवस पण आपल्याकडे 2 आहेत. एक जो महिला दिवस आहे तो आंतरराष्ट्रीय आहे. ओके, आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे. आणि दुसरा आहे कुठलं, राष्ट्रीय महिला दिवस. आंतरराष्ट्रीय वेगळं आणि राष्ट्रीय वेगळं. मग आंतरराष्ट्रीय महिला दिवस कधी असतो. आंतरराष्ट्रीय महिला दिवस असतो 8 मार्चला. आता जस्ट सांगितलं मी 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. जो राष्ट्रीय महिला दिवस आहे हा असतो 13 फेब्रुवारीला. हा कधी असतो, हा असतो 13 फेब्रुवारीला. 13 फेब्रुवारीला का, कारण जयंती असते सरोजिनी नायडू यांची. भारत कोकिळा म्हणतो आपण त्याला, सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडूची जयंती असते 13 फेब्रुवारीला. तो आपण काय करतो, राष्ट्रीय महिला दिवस साजरा करतो. भारतातील पहिली महिला राज्यपाल कोणते राज्याचे असतील तर ते सरोजिनी नायडू. भारतीय संविधान सभेचे सदस्य देखील राहिले व्यक्ती आहेत. आणि 13 फेब्रुवारीला असतो जागतिक रेडिओ दिवस. जागतिक रेडिओ दिन पण कधी असतो, हा पण असतो 13 फेब्रुवारीलाच. महिला दिवस कळतं का, 8 मार्च. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न घ्या. आता पुढचा प्रश्न आहे, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो. बघा, संपूर्ण जगामध्ये मोठमोठे जे अर्थव्यवस्थेचे देश आहेत ना, ह्याच्यामध्ये टॉप 10 मध्ये भारताचा क्रमांक लागतो. लक्षात ठेवा. ओके, भारताचा क्रमांक हा टॉप 10 मध्ये येतो. महत्वाचा आहे. आणि कितवा असेल तर तो 5वा आहे, पर्याय क्रमांक 4. कितवा असेल बाबा, 5वा क्रमांक भारताचा आहे. मग पहिला क्रमांक वरती कोण बाबा, पहिला आहे अमेरिका, USA पहिला 1 नंबरला आहे. 2 नंबरला तर चीन, 3 नंबरला येतं जर्मनी, 4 नंबरला येतं जपान आणि मग 5 नंबरला येतो आपला भारत. 5 नंबर भारत येतो. हा पण लक्षात ठेवा. हे लेटेस्ट आकडेवारी आहे बरं का. हे मी तुम्हाला सांगतो ना, 2025 नुसार सांगतोय. लेटेस्ट आकडे, चालू घडामोडीचा क्वेश्चन ऍक्च्युली हा. चालू घडामोडी पण मी तुम्हाला ह्याच जीकेच्या स्वप्नपूर्ती सिरीजमध्ये मी लावलेला आहे. 5वा क्रमांक आहे भारताचा संपूर्ण जगामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये. समजता कळाला. हा डायरेक्ट क्वेश्चन एकदा डोक्यामध्ये ठेवा. पुढचा प्रश्न IMP आहे. नुकत्याच हवामान बजेटवर लक्ष केंद्रित करणारे भारतातील पहिले शहरी केंद्र कुठलं बनलेलं आहे. हे भारतातील पहिलं शहरी केंद्र म्हणजे काय, पंचायत राज व्यवस्थेमधलं असं पहिलं शहर कुठलं आहे, जो हवामान बजेटवरती, हवामान स्पेशल बजेट म्हणतो मी, त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. असं पहिलं शहर ठरलेलं आहे अहमदाबाद, पर्याय क्रमांक 1. अहमदाबाद म्हणतो आपल्याला, अहमदाबाद. समजतं का. अहमदाबाद कुठे बाबा, हे येतं आपल्या अहमदाबाद कुठे, कोणत्या ठिकाणी येत असेल, कोणत्या राज्यामध्ये येत असेल, हे आहे गुजरातमध्ये. सर्वांना माहिती असेल हे आहे गुजरातमध्ये आहे. पहिला पण. दुसरं हे येतं साबरमतीच्या काठी. साबरमती नदी आहे ना, नदी
साबरमती नदीच्या काठी आता अहमदाबाद या ठिकाणी नरेंद्र मोदी क्रिकेटचं स्टेडियम पण आहे. संपूर्ण जगातील सर्वात मोठं क्रिकेटचं स्टेडियम नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम कुठं असेल तर ते याच ठिकाणी आहे. नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम कुठं आहे? अहमदाबादलाच येतो. आणि अहमदाबाद हे भारतातील पहिलं जागतिक वारसा शहर पण होतं. जागतिक वारसा शहर कुठलं असेल? अहमदाबादचं आहे. कधी बाबा? 2017 मध्ये घोषित करण्यात आले. भारतामध्ये 2च शहर आहेत जागतिक वारसा स्थळामध्ये येतात. एक आहे अहमदाबाद 2017चं, दुसरं आहे तुमचं जयपूर जे 2019चं आहे. 2 पॉईंट कळतात का? अहमदाबाद कळालं. अहमदाबादला काय म्हणतो? ह्याला म्हणतो आपण भारताचे मँचेस्टर किंवा मँचेस्टर ऑफ इंडिया म्हणून देखील याच अहमदाबादला म्हणतात. पूर्वी म्हणत होते मुंबईला, आता म्हणतो आपण अहमदाबादला. लक्षात ठेवा. कुठला? बजेट. आता बजेट विषयी 2-3 पॉईंट बघूयात आपण. बजेट कोण मांडतात बाबा? हे अर्थमंत्री मांडतात. जे सध्याच्या भारताचे अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन, त्यांनी यावर्षीचं बजेट मांडलं होतं. बजेट विषयीचं भारतीय राज्यघटनेतील कोणतं कलम असेल तर कलम 112. कलम 112 म्हणजेच का बजेटशी संबंधित तरतुदी टाळतात त्याला वार्षिक वित्तीय विवरणपत्र किंवा त्याला म्हणतो आपण काय अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असं म्हणतो आपण. लक्षात ठेवा. हवामान बदल वरती. आणि भूपेंद्र यादव हे भारताचे हवामान बदल मंत्रालयाचे मंत्री आहेत. चला एक प्रश्न विचारतो मी. महाराष्ट्राचे पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत ते. नेक्स्ट, भारताचे मानवाचे ज्ञानेंद्रिय किती आहेत आणि कोणते कोणते आहेत? मानवाचे ज्ञानेंद्रिय किती बाबा? 5 आहेत ना. 5 ज्ञानेंद्रिय आहेत आपल्या मानवाचे. पंच ज्ञानेंद्रिय म्हणतो आपण त्याला. पंच ज्ञानेंद्रिय कोणती कुठली असतील? हे पंच ज्ञानेंद्रिय कोणती आहेत? एक पहिला आहे आपलं नाक आहे. दुसरा आहे कान आहे. तिसरा आहे डोळे. नाक, कान, डोळे झालं. त्यानंतर जीभ आहे आणि 5वा आहे त्वचा. समजतं का? हे 5 काय आपले हे 5 पंच ज्ञानेंद्रिय असं आपण ह्यांना म्हणतो. कोणतं आहे कोणतं नाही असं विचारतील. नॉर्मली सगळ्यांना माहिती असतं पण तरी पण मी हा क्वेश्चन लावला नवीन मुलांना सापडावं म्हणून. तो त्वचा त्यांच्यापैकी त्वचा हे काय आहे? हे सर्वात मोठा अवयव आहे आपल्या शरीरातील. सर्वात मोठा अवयव मानवाच्या शरीरामधील सर्वात मोठा अवयव कुठला असेल तर तो त्वचा आहे. म्हणजे सर्वात जास्त बघा सगळीकडे त्वचा आहे. सगळीकडे त्वचा आहे. लक्षात ठेवा. ज्ञानेंद्रिय हे 5 आहेत. एक क्वेश्चन विचारतो. मग मला सांगा आता जे डोळे त्यापैकी डोळ्याद्वारे आपण किती टक्के ज्ञान ग्रहण करतो? समजता प्रश्न करतोय. डोळ्याद्वारे मानवाला किती टक्के ज्ञान मिळतं किंवा किती टक्के ज्ञान घेतो मानव डोळ्याद्वारे? तर ते आहे 83%. ओके. आणि जो कान ह्या कानाद्वारे आपण घेतो 11% ज्ञान आपण ग्रहण करतो. रिपीट करतो बघा. डोळ्याद्वारे सर्वात जास्त 83%, कानाद्वारे 11% म्हणजे 83, 10, 93, 94% तर फक्त कान आणि डोळेच आहेत. बाकीचे जे आहे ना तुमचं सगळं मिळून 6%, बाकीच्या 3 मध्ये वाटणी झालेलं आहे. असे होते तुमचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्याकडून अपेक्षित आहे. एक सेबीचे नवीन अध्यक्ष बनले तर त्यांचं नाव काय असेल? ऑप्शन तुमच्या समोर बघून घ्या आणि उत्तर द्या. सेबी ज्याला आपण काय म्हणतो सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणतो. याच्याविषयीचं माहिती किंवा प्रश्नाचं उत्तर आणि विश्लेषण पुढच्या लेक्चरमध्ये आपण रात्री करणार आहोत. ओके. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. खूप महत्त्वाचा आपण व्हिडिओ बघितलेला आहे. एकदा लाईक करा. चला जाता लास्टला लाईक करा. जेवढे पण लाईव्ह असतील 499 रुपयाचे नवीन जीके ची बॅच लॉन्च होते. नक्कीच तुम्हाला ही बॅच आवडेल अशी अपेक्षा करतो. जे 6 महिन्याची व्हॅलिडिटी राहील लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच राहणार आहे. जर तुम्हाला ऑलरेडी सध्या बॅच सर्व व्हिडिओ पाहिजे असेल तुर्ता सध्या व्हिडिओ पाहिजे सर्व तुम्ही ही बॅच घेऊ शकता. 6 महिन्याची ही बॅच पण तुम्हाला उपयुक्त ठरेल. जिथं सर्व व्हिडिओ आहेत. फक्त 210 रुपयाला आहे हा व्हिडिओ. हे आपला ॲप आहे. ॲपची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. एकदा चेक करा आणि नक्कीच घेऊन टाका. डेली करंट अफेअर्सची पण बॅच चालते आपली 49 रुपयाची. तर ही पण तुम्ही परचेस करू शकता. तुमची जी काय तयारी आहे जीकेची तयारी चालू घडामोडीची तयारी तुम्ही अनुभव स्टडीच्या ह्या चॅनलवरती ॲपवरती नक्कीच करू शकता. जाता एकदा लाईक करा. तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आणि टेलिग्राम आपले त्यांना देखील नक्कीच फॉलो करायचं आहे. ज्या ठिकाणी मी तुम्हाला याची आत्ता जे शिकवण स्वप्नपूर्तीची PDF मी तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवरती पाठवत असतो. त्यामुळं ओके
पोर्टेबल डॉक्युमेंट फाईल म्हणजेच काय PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच PDF या ठिकाणी अनुभवच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळवू शकता. समजता? ओके, चला. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. रोज रात्री 9 वाजता हा लेक्चर आपला चालतोय आणि ह्या लेक्चरचा फायदा खूप हजारो मुलांना आतापर्यंत झालेला आहे, घेतलेला आहे. नक्कीच तुम्हाला पण त्याचा फायदा होऊन जाईल. थांबूयात आपण, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा गोष्टी. थँक्यू. जय हिंद.